बायको संकष्टी मोदक बनव ना. बनवते की. अरे पण तांदळाची पिठीच संपली आहे. मग आता काय करायचं? बघते काहीतरी करते. तुमच्या बाबतीतही असं होतं का की काहीतरी फरमाईश येते पण नेमकं काही ना काही संपलेलं असतं? चला आज तर उकडीचे मोदक मी बनवणारच, पिठी नसली तरी. फक्त काय जुगाड करायचा ते बघूयात आता. सो आधी सगळी नारळ फोडण्यापासून तयारी आहे. तर नारळ फोडायचं आहे, पाणी वाया नको जायला. मग काय करायचं, असं खाली एक बाऊल घ्यायचा, त्यावर अशी चाळणी ठेवायची. म्हणजे काय होतं ना की नारळाचा जरी कचरा पडला तरी तो गाळून येतो. चला आता नारळ खवून घेऊयात. खूपदा ना मला प्रश्न विचारला जातो की नारळ खवणं म्हणजे काय किंवा खवलेलं नारळ म्हणजे काय. तर ही जी प्रोसेस आहे विळीवर पण करतात किंवा अशी खवणी पण येते. तर हे या प्रोसेसला खवलेला नारळ म्हणतात. विळीवर केलं तरी चालतं पण अशी आजकाल खवणी येते. सो हे असं फिरवून बघ. देवाची करणी नारळात पाणी असं म्हणतात. ही कष्टदायक प्रोसेस आहे, त्यामुळेच मग नारळात पाणी ठेवलेलं असतं. ते असं घ्यायचं काढून. आणि हे चालू असतं ना प्यायचं. आहा. तर हे जे कपचं मेजरमेंट आहे, हे 2 गच्च कप भरून मी इथे हा ओल्या नारळाचा चव तयार केला आणि 1 कप इथे गूळ घेतला. हा नैसर्गिक गूळ आहे. आता सारण बनवण्यासाठी गूळ खोबरं तर तयार आहे, पण थोडंसं ते आणखी रिच करण्यासाठी त्यामध्ये मी सुकामेवा पण घालते. सो आपल्याला लागेल काजू, बदाम आणि खसखस. तर मोदकाचं सारण आहे तर मस्ट, चव खूप छान लागते. सुकामेवा अगदी ऑप्शनल आहे, नाही घातला तरी काहीच हरकत नाही. अगदी थोडा, एक 7-8 काजू आणि 7-8 बदाम आणि हे चिरून घ्यायचं. चला सगळी तयारी झाली आहे. आता सारण तयार करायला घेऊयात. तर सारण बनवण्यासाठी आधी तवा गरम करून घेऊयात. अरे देवा, गॅस नाही आहे. हे बघा, हे असं असते शूट चालू असलं की. असे काही ना काही चॅलेंजेस असतात जे तुम्हाला मधुराज रेसिपी मराठीवर नाही बघायला मिळणार. हे असं रॉ आहे ना, हे सगळे इथे मधुराज रेसिपी फूडवर बघायला मिळेल. पण आता काय, इंडक्शन आहेत माझ्याकडे. 4 इंडक्शन आहेत, कारण हे असे चॅलेंजेस येतात मला माहिती आहे. सो आता मी इंडक्शनवर कंटिन्यू करते. मीनवाईल आला गॅस तर परत इकडे येते. चला आता इंडक्शनकडे फिरूयात. सगळं इथलं घेते, जे जे लागेल ते. शो मस्ट गो ऑन. हा तवा इथे छान सेटअप लावलेला तो नाही वापरता येणार, कारण अर्थातच तो तवा इंडक्शनचा नाही आहे. त्यामुळे सगळं पूर्ण बदलतं, गणितच बदलतं. आता हा येईल आपला इंडक्शनचा तवा. चला आता इथे सगळी सजावट छानपैकी झालेली आहे. साजूक तूप घालूयात तव्यामध्ये. 1 चमचाभर पुरेसा आहे. आता यामध्येच आपण घालूयात ही खसखस, 1च चमचा, खूप नाही. आणि हा सगळा सुकामेवा जो आपण बारीक चिरून घेतला हा देखील यामध्ये घालूया. आता हा अगदी 30-40 सेकंद भाजून घ्यायचा, म्हणजे सुकामेवा छान कुरकुरीत होतो. सुकामेवा इथे छानपैकी आपला परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात ओल्या नारळाचा चव. आता हे खोबरं
एक 4 ते 5 मिनिटं भाजून घेऊयात. म्हणजे त्यातला जो ओलावा आहे तो हलकासा कमी होईल आणि त्यातला जो कच्चापणा आहे तोही कमी होईल. आणि मध्यम आचेवर खोबरं भाजत घ्या. त्याचा रंग नाही बदलला पाहिजे, फक्त हलकंसं त्याला तेल सुटेपर्यंत भाजूयात. खोबरं छानपैकी भाजून झालंय, हे बघा. आणि हलकंसं सुकं सुकं झालंय, त्याला तेलही सुटलंय, पण रंग अजिबात बदललेला नाही. आता यामध्ये घालूयात गूळ. आणि गूळ खोबरं एकत्र 7 ते 8 मिनिटं छान परतून घ्यायचं. आता आपलं सारण शिजतंय तोवर पटकन वेलची पूड करून घेऊया. आता ही वेलची सोलल्यानंतरची जी टरफलं आहेत ना, ही टरफलं मी आपली चहाच्या डब्यामध्ये देते टाकून, म्हणजे वाया पण नाही जात आणि त्याचा चहामध्ये स्वाद पण उतरतो, कारण यामध्ये पण स्वाद असतो. आता हे कुटून घेऊयात. कमाल, काय सुंदर दिसतंय हे सारण. हे बघा, गुळ मस्त विरघळलाय आणि काय सुरेख रंग आलेला आहे. आहा हा. आता हे ना खूप जास्त वेळ शिजवायचं नाही, नाहीतर हे सारण आहे ना मग कडक होतं आणि सुटं सुटं होतं. आता यामध्ये आपण घालूयात वेलची पूड. गुळ आहे त्यामुळे त्यामध्ये जायफळ गेलंच पाहिजे, त्यामुळे अगदी चिमूटभर जायफळ. चला, जायफळाचा इतका कमाल सुवास येतो ना. आता गॅस बंद करते आणि हे सगळं आता एकजीव करून घेऊया. चला, सारण आपलं बनवून तयार आहे. तांदळाची पिठी नाही, मोदक कसे बनवायचे काळजी नका करू. तर आता उकडीचेच मोदक बनवणार आहे मी. दूध घेते, कारण दुधाने मोदक आहे ना छान पांढरे शुभ्र होतात. सो इथे ना आपल्याला 1 कप आणि त्यामध्ये अर्धा कप असं 1.5 कप दूध घ्यायचं. त्या दुधाला छान एक उकळी काढायची आहे. पण तांदळाची पिठी नाही, मग काय करायचं, रव्याचे उकडीचे मोदक आज आपण बनवणार आहोत. आता इथे बघा, दुधाला छान उकळी आलेली आहे, छान गरम झालंय दूध. आता गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा, कारण खूप उकळत्या दुधात जर आपण रवा घातला तर त्याला गुठळ्या येतील. तर यामध्ये 1 कप मी रवा घेते, बारीक रवा आहे हा. आता या दुधामध्ये हा रवा घालायचा आणि हे पटकन आहे ना ढवळून घ्यायचं. सगळा रवा एकदम टाकायचा आणि पटकन याच्या गुठळ्या न करता ढवळून घ्यायचं. रवा शिजवून घ्यायचा बेसिकली आपल्याला. बघा, अजिबात गुठळ्या झालेल्या नाही, कारण आपण गॅस एकदम मंद आचेवर करून घेतला. रवा उकडही छान अशी पांढरी शुभ्र वाटते आणि हे पटकन होते प्रोसेस. फार वेळ याला खेळत बसायची गरज नाही आणि रवा फार शिजवायची पण गरज नाही आहे. दुधात घातला रे घातला की बघा काय सुंदर दिसतं. आता यावर झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा, कारण कढईत जेवढी वाफ आहे तेवढी पुरेशी आहे आणि 5 मिनिटं फक्त हे मुरण्यासाठी ठेवूयात. चला, उकड आहे की नाही इथे छानपैकी मुरली आहे. आता ही काढायची आणि मळून घ्यायची. आत्ता हलकीशी गरम आहे म्हणून मी चमचा वापरते. थोडं वाटी किंवा तांब्याने जरी मळली तरी चालेल, पण ही फार मळावी नाही लागत. जशी आपली तांदळाच्या पिठाची उकड मळावी लागते तितकी मळायची गरज नाही पडत, पण तरी पण मळून घ्यायचं, म्हणजे मोदकाची पारी छान होते, त्याला फाटत नाही ती पारी. उकड तयार आहे, सारणही तयार आहे. आता मस्त आहे ना बसून मोदक मी वळणार आहे.
सो काय करायचं, पारी घ्यायची, पारी करून घ्यायची. आता हा एकसारखा आहे ना असा स्मूथ गोळा करून घ्यायचा आणि उकडीच्या मोदकाची करतो तशीच छान अशी पारी तयार करून घ्यायची. तेल तूप हाताला काहीच लावायची गरज नाही. हे बघा मस्त होते, सटासट हे मोदक बनवून तयार होतात. तांदळाच्या पिठीचे जर उकडीचे मोदक तुम्हाला बनवायला त्रास होत असेल ना, तर हे रव्याचे उकडीचे मोदक तयार करून बघा. अफलातून बनतात, अजिबात फाटत नाहीत, चिरत नाहीत आणि कमाल दिसतात. बघा ही वाटी बनवून तयार आहे. आता याला कळ्या पाडून घ्यायच्या, जशा आपण मोदकाला पाडतो तशाच. आणि हे ना असं थोडं खालपर्यंत पण पिंच करायचं, म्हणजे याला कळ्या खूप छान येतात. आता हे पाकळ्या उघडायच्या आणि यामध्ये छान असं सारण भरून घ्यायचं. गच्च आतपर्यंत सारण असं दाबून घ्यायचं. आणि हे असं झालं, छान दाबून दाबून सारण भरून झालं की ही वाटी आहे ना ही अशी एका बाजूने बंद करून घ्यायची. सगळ्या पाकळ्या एकत्र जुळवून घ्यायच्या. त्याच्या कळ्या न मोडता ही प्रोसेस साध्य करायची. हे एका डिरेक्शनला फिरवत गेला ना की हे प्रोसेस अगदी सोपी होते. झालं. आता याला हे टोक काढायचं आणि छान आपला इथे टुमदार असा कळीदार मोदक बनवून तयार आहे. बघा काय सुंदर कळ्या आलेल्या आहेत आणि मोदकही असा टुमटुमीत गुबगुबीत झालेला आहे. आणि आता याच पद्धतीने सगळे मोदक पटापट बनवून घ्यायचे. आणि मोदक सगळे वळून झालेले आहेत, कमाल दिसत आहेत. या प्रमाणात 1 कप रव्यामध्ये 15 मोदक परफेक्ट बनवून तयार होतात. आता हे वाफवून घेऊयात. सो केळीच्या पानावर मी ठेवते. 2 मोदकामध्ये थोडं अंतर ठेवायचं म्हणजे ते चिकटणार नाहीत. आता यावर आहे ना एक केशर काडी छान अशी लावून घ्यायची. वाफेने ना त्याचं पाणी छान सुटतं आणि मोदकला रंग सुरेख येतो. हा हा हा, काय कमाल दिसतात उकडीचे मोदक हे. आता आमच्याकडे गॅस आलेला आहे, इंडक्शनची गरज नाही. आता गॅसवर आपण हे छान वाफवून घेऊयात. सो इथे पाणी गरम करायला ठेवलंच होतं मी, मोठ्या आचेवर ठेवायचं. हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहेच. आता यावर आहे मोदक ठेवूयात. झाकण लावायचं. उकड आपण काढूनच घेतलेली आहे त्यामुळे खूप वाफवायची गरज नाही. एक 8 ते 10 मिनिट मोठ्या आचेवर फक्त वाफवून घेऊया. चला इथे मोदक छान वाफवून झालेत. हे बघा आणि 2 लावले स्टीमर म्हणजे एका वेळेस सगळे होतील. जेमतेम एक 8 मिनिटं मी वाफवून घेतलेत. बघा काय सुरेख दिसतात. अजिबात वाटत नाही की हे रव्याचे उकडीचे मोदक आहेत. आहा हा, कमाल. केशरचा तो बघा स्वाद आणि रंग दोनही छान उतरतो. क्या बात आहे. चला आता हे छान सजवून घेऊयात.
हे रवा उकडीचे मोदक आहे ना कमाल होतात. तुम्ही 1 दिवस ठेवा, 2 दिवस ठेवा, ते तसेच मऊसूत राहतात. आणि मुख्य म्हणजे नो फेल रेसिपी आहे, कमाल होतात. बाप्पांना नैवेद्य वगैरे सगळं झालेलं आहे. आता वा, कमाल.